बरोबर, पण ते अगदी दिखाव्याचंच ना. अगदी सहज बोलतो ना आपण. स्त्री पुरुष समानता, मग स्वतःला प्रश्न विचारून बघा, खरंच आपण पाळतो आहे का ते सूत्र? स्त्री पुरुष समानतेचं अहो स्त्रियांना 50% आरक्षण दिलं, पण कदाचित त्या न दिलेल्या 100% संरक्षणामुळेच आज ज्या घटना घडतायत, बदलापूरची घटना झाली, कोलकात्याची घटना झाली, तेथेच सुशिक्षिता तेथेच गडप केली म्हणावी, बरोबर नाही का? अहो ज्या देशात डॉक्टराला परमेश्वराचं रूप मानलं जातं ना, त्याच देशात डॉक्टरावर बलात्कार झाला. वा, चिमुकलीचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलं. काय गुन्हा होता तिचा की ती मुलगी म्हणून जन्माला आली? हा गुन्हा होता का तिचा? म्हणून अशा घटना घडत असताना माझ्या मनात भीती निर्माण झाली आहे. समाजामध्ये वावरत असताना, पुढचं पाऊल टाकत असताना मला सतत वाटत असतं की उद्याच्या वर्तमानपत्रात माझी जर बातमी नसेल ना. अहो स्त्रियांना आरक्षण दिलं म्हणजे झालं का? त्या आरक्षणाखाली त्या वावरत असताना तिला जी सुरक्षता हवी आहे ना, तीही मिळायला हवी ना तिला. अहो नाही तेव्हा तर आपण खूप समानतेच्या गोष्टी करतो, समानतेचा झेंडा गळ्यात मिरवून फिरतो, पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा कुठेतरी गप्प होऊन बसतो. हे खरं. अहो मला सांगा, ज्या देशाला तुम्ही महान भारत देश म्हणतात, विकसनशील देश म्हणतात, त्याच देशात आज स्त्रीची नागडधिंड काढली जाते. आज त्याच देशात 6 महिन्याच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होतो आणि 60 वर्षाच्या 80 वर्षाच्या आजीवर सुद्धा. आणि अशा घटना घडल्यानंतर नेहमी मुलीला शिकवण्या दिल्या जातात, बाई तू समाजात नीट वावर. आज जे घडतंय ना तुलाही माहितीये की किती वाईट आहे. पुरुषांच्या नजरात चघळतील असे कपडे घालू नकोस. मग मला प्रश्न पडतो, काय कपडे होते त्या ड्युटीवर असणाऱ्या अभयाचे? सांगा ना मला. काय कपडे होते त्या गरोदर पिंपीज बोनचे? काय कपडे होते त्या 6 महिन्याच्या चिमुकलीचे? आणि काय कपडे होते त्या 60 वर्षाच्या 80 वर्षाच्या आजीचे? हा प्रश्न तुम्हाला नाही का पडत? अहो स्त्रियांना 50% आरक्षण दिलं, पण कदाचित त्या न दिलेल्या 100% संरक्षणाचं काय? हा प्रश्न आता मला सतत पडत असतो. ते तर वाऱ्यावर उडत गेलं म्हणावं. अहो जसं कायद्यानुसार आम्हाला आरक्षण दिलंय ना, तसं संरक्षणही हवं आम्हाला, तेही कायद्यानुसारच. माझं बोलणं थोडं कडू वाटेल, पण ते सत्य आहे. अनेक कायदे हे लपवले जातात. गरिबाची पोर रस्त्यावर लुटली जाते, तरी आम्ही फक्त कॅन्डल मार्च घेऊन रस्त्यावर करतो, संरक्षणाचा कायदा अंमलात आणणं देता सोडून. अहो आज मला सांगा, स्त्री कुठं सुरक्षित आहे? आज ना ती शाळेत सुरक्षित आहे, ना महाविद्यालयात सुरक्षित आहे, ना पर्यटन स्थळी. अहो एवढंच काय, या मंदिरात सुद्धा सुरक्षित नाही हो. आणि म्हणूनच हा प्रश्न आपल्या समोर निर्माण झालाय आज की स्त्रियांना आरक्षण तर मिळालं, पण 100% संरक्षणाचं काय? खरंच 100% संरक्षणाचं काय? म्हणून एक सांगावंच वाटतं. आणि तुम्हाला जसं आरक्षणासाठी तुम्ही आम्ही लढलात ना मैत्रिणींनो, तसंच आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी स्वतः लढा. आणि हो, मिळालं जरी संरक्षण तरी स्वतः इतकं मजबूत व्हा की कुणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत सुद्धा होणार नाही. विसरू नका तुम्ही साधारण नाही आहात. विसरू नका तुम्ही साधारण नाही आहात. तुम्ही जिजाऊच्या लेकी आहात, सावित्रीबाईची मुलगी आहात, रमाईची लेक आहात, झाशीच्या राणीची ढाल आहात, भवानीची तलवार आहात. आणि अशा या महान स्त्रियांचा वारसा आपल्याला लावला आहे. शेवटी एकच सांगते, सरकाराकडून स्वतःचं संरक्षण मिळवून, पण त्यावर कायद्याची सही लावून आयोजकांनी मला बोलू दिल्याबद्दल आयोजकांच्या मनापूर्वक धन्यवाद.